येतो मग, बाय मम्मी. तो यार शुरू करते हैं. राम राम मंडळी. तर कशा आहात तुम्ही? आई भवानीच्या कृपेने तुम्ही सगळेजण तुमच्या घरी खुश असाल. आणि मी जात आहे आज खूप लांब, तर तुम्हाला पण मी माझ्या सोबत नेते. नक्की लास्टपर्यंत ब्लॉग मध्ये राहा. आणि बघा, मी माझी पॅकिंग वगैरे झालेली आहे, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, माझी पॅकिंग वगैरे झालेली आहे. तर आता मी तयारी करून निघत आहे. तर चला. A few moments later. चल मग, येतो. घे काळजी घे. व्यवस्थित जात लवकर ये. हा, बाय चुटकी. चुटकी. मम्मी म्हणत होती जायच्या आधी का तू परत कधी येतं. पिल्लू आणि चुटकी माझ्या मागं लागलेले होते, तुम्ही पाहू शकता. ते फाटकी मधून बघत आहे. आम्ही कुठे पण जातो ना, तर आम्हाला ना त्यांची खूप जास्त आठवण येते. तर मग मी जात आहे आता. हे माझं छोटंसं घर आहे, तुम्ही बघू येतो शकता. मग, बाय मम्मी. येतो रे. तर आता मी निघालेली आहे, तुम्ही पाहू शकता. चला मग भेटू ना. असं वाटत होतं का गाडी थांबवायची आणि रील बनवायची. बस असं लोकेशन बघितलं तर डोक्यामध्ये एकच विचार येते का नाही, रील बनवायची, रील बनवायची. पण किस्मत खूप खराब. थोडीफार मी पण गाडी चालून बघितलेली आहे. मला गाडी चालवणं खूप जास्त आवडते, पण मला खूप भीती वाटते. काहून माहित नाही, पण खूप मजा येते गाडी चालवायला. तुम्ही पण नक्की चालवत असाल तर खूप मजा येत असेल ना. हे भगवान, थकली मी आता गाडी चालवता चालवता. आता आमचे ड्रायव्हर सर गाडी चालवत आहे आणि मी तोपर्यंत थोडीशी मजा करून घेते. मला इथे छोटंसं पिल्लू दिसलेलं आहे. मी त्याला बोलवत आहे, जवळ घेण्याचा प्रयत्न करत आहे, बट तो माझ्या लांब लांब पाहत आहे. शाळेत मला तो भीत आहे. यांना बघून ना माझं मन खूप जास्त घोटमळतं, डोळ्यामध्ये पाणी येते. कारण की त्यांना 2 टाइमचं जेवण सुद्धा मिळणं खूप कठीण राहते. कोणी त्यांना मारतं, कोणी त्यांना हाकलून देतं, कोणी पाणी टाकतं. म्हणजे लोकांमध्ये जो इन्सानियत आहे ना, ते मरून गेलेली आहे. कहां से आते? मी पाणीपुरी खात आहे, तुम्ही पण या सगळेजण आपण पाणीपुरी खाऊ. पाणीपुरी भेटली तर मग अजून काय पाहिजे आपल्याला, नाही का. माझ्या डोळ्यासमोर एवढं सुंदर दृश्य आलं, तुम्ही पण पहा. मला एकदम महाराजांचा चेहरा दिसलेला आहे. त्यांना बघून एवढं मन आनंद होऊन गेलं का सुरुवातीलाच मला महाराजांचा चेहरा पाहायला मिळाला आहे. तुम्ही पण पाहू. भवानी आईच्या दर्शनाच्या आधी मला महाराजांचा चेहरा पाहायला मिळाला. तिल गार्डन झाला. मी बसमध्ये बसलेली आहे. आता आम्ही निघालो आमच्या यात्रेकडे. हर मुलीची ना कॅमेऱ्यासमोर 2 बोटं दाखवायची सवय कधीच जाणार नाही, आणि माझी तो कोडीच जाणार नाही. कारण की मी जशी कॅमेरा ऑन करतो ना, तशी 2 बोटं मी दाखवते. बाहेरचा मोसम तर बघा किती सुंदर आहे. बस मधून मी खाली उतरली. वाव, किती मोठा तीर मारला मी. निघाली मी रेल्वे स्टेशन कडे. ट्रेन मध्ये बसायला खूपच घाई झाली मला. अकोला रेल्वे स्टेशन, इथून आमची ट्रेन आहे. तुम्हाला एक गंमत सांगू का. आम्ही स्टेशन जवळ येऊन नंतर आमच्या लक्षात आलं का अरे आम्ही ते जेवण नाही केलो. मग आम्ही तिथून परत गेलो स्टेशनच्या बाहेर आणि नंतर मग हॉटेल वगैरे बघितला. तिथं मग जेवणाला गेलो. कारण पहिले पेट पूजा फिर काम दूजा. खरं ना भाई मजा आया.
और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं। भेटला बा टेबल, बसलो आम्ही त्याच्यावर आता जेवण करायला. या तुम्ही सगळेजण जेवण करायला. बट कशाला, तुम्ही तर तुमच्या घरी जेवण केलं असेल. जेवलो बा कसं तरी फटाफट, कारण की पोट तर भरलं पण मन अजून भरलं नाहीये, कारण की आमची ट्रेन आहे. निघालो आम्ही आमच्या रस्त्यानं. माझ्या तोंडात काय असेल ओळखा बरं. मी खात आहे पान, आणि पान एवढं मोठं झालं ना ते तर तोंडात मऊन नाही राहिलं ते पान खाऊ खाऊ खाऊ. पोचलो बा आम्ही रेल्वे स्टेशनच्या आतमध्ये, पण ट्रेन लेट आहे. तुम्ही पहा इथं पण मला एक कुत्र दिसलं, त्याला मी माझ्या डब्यामधली पोळी दिली. ट्रेन अजून आली नाहीये, ट्रेनची वाट पाहत आहे. तुम्हाला दिसत असेल इथं ना खूप मोठे मोठे ना चुहे आहेत पटरीवरती. आम्ही बसून आहे इथं, गप्पा गोष्टी चालू आहेत, आणि हे बघा कुत्र पण झोपून आहे. आली 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 आली, इंतजार की घडिया खतम. आली बा ट्रेन. किती वेळचे बसू 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 कंटाळून गेलो होतो आम्ही. आता ट्रेन आली, तुम्ही बघा, आनंद आनंद झाला. हा बॅग घेते. चला घुसलो बा ट्रेन मध्ये. एवढी भीड, रिझर्वेशनच्या डब्यामध्ये पण खूप जास्त भीड होती. आमची सीट वगैरे भेटून गेली. आम्ही तिथे बॅग ठेवत होतो, बट तिथे ना आमच्या सीट वरती ना बाहेरचे लोक, दुसरे लोक बसले होते. आम्ही त्यांना म्हणत होतो उठा, पण खूप भीड होती तिथे. बसली बाई सीटवर. ट्रेन मध्ये ना मला एवढं छान वाटते. मला सगळ्यात जास्त जर प्रवास आवडत असेल ना तो म्हणजे ट्रेनचा. ट्रेन चालू झाली, जात आहे ट्रेन. तुम्हाला एक गोष्ट सांगू, मला ना ट्रेन म्हणजे जर तुम्ही मला रेग्युलर जर त्याच्यामध्ये जर प्रवास करायला लावला ना, मी नाही म्हणणार. आणि खिडकी जवळची जर सीट भेटली ना, मग तर काही विचारू नका, वाव टाईपची फिलिंग निघते मग माझ्या मनामधून. हे इंस्टाग्राम लवर दिवसभर निरा रील बनवलं, व्हिडिओ काढणं, याच्याशिवाय धंदाच नाहीये. काय करा मंडळी, काही समजत नाही. गजब बेइज्जती. हा नजारा तुम्ही बघा. आय थिंक सकाळचे 6-6:30च्या दरम्यानचा वेळ असेल. तुम्ही बघू शकता किती सुंदर वातावरण आहे. हाय, नमस्ते, गुड मॉर्निंग. मी झोपून होती, आता उठली मी सकाळी. तुम्ही पहा, आणि माझे डोळे बघा, असं वाटत आहे ना का अजून जाऊन झोपून जायचं. बट आता उठली मी. ब्रश करतो फटाफट, कारण की ट्रेन इथं ना थांबून आहे. मला चहा वगैरे भेटला पाहिजे, कारण की माझं असं आहे ना, ब्रश केल्याबरोबर ना मला चहा पाहिजे, नाहीतर ना माझं मनच नाही लागत कशामध्ये. मला जोपर्यंत चहा मिळत नाही ना तोपर्यंत माझं कशातच मन नाही लागत. बघा, मला चहा पण भेटला आणि ट्रेन चालू झाली. अभी मजा आएगा ना भिड़ो. असं वातावरण बघून तुम्हाला काय वाटते नक्की कॉमेंट करून मला सांगा. निसर्ग म्हणजे काय हे बघूनच मला समजतं का निसर्ग नेमकं काय असतं. हा आवाज, हे वातावरण, हे सगळं जे दृश्य आहे ना ते एकदम डोळ्यामध्ये एवढं सुंदरसं भरून जातं ना, असं वाटतं का इथून जावंच नाही कुठं. आणि हे फिलिंग ना तुम्हाला शहरामध्ये कधीच येणार नाही आहे. हे फिलिंग फक्त अशा ठिकाणी येणार जिथे झाडं, पहाड, दर्या, हे सगळं वातावरण ना तुम्हाला तिथंच मिळणार आहे. तुम्ही पहा किती सुंदर आहे. माझे डोळे एकदम ना त्याच्यावरून हटत नाहीये. एवढं सुंदर वातावरण मी तुम्हाला शब्दातही ते सांगू शकणार नाही आहे. एवढं सुंदरचं असं वातावरण आहे. आणि हा सकाळचा वेळ आहे, पाहू शकता तुम्ही. मी ट्रेन मधून उतरलेली आहे. इथून ना आमची दुसरी ट्रेन आहे पंढरपूरला जायला. तर हे कोणतं स्टेशन आहे ना मला नक्की याचं नाव माहित नाही आहे. बट आम्ही धावपळ करत जात आहे, कारण की आम्हाला ट्रेनचा टाइम माहित नाही आहे नक्की काय आहे. तर कोणी म्हणते 5 मिनिटांमध्ये येणार आहे, कोणी म्हणते 10 मिनिटांमध्ये येणार आहे. बट आम्हाला ट्रेन मिस करायची नाहीये, त्यामुळे आम्ही दडबडीनं जात आहे. आम्हाला ट्रेन भेटलेली आहे, आम्ही ट्रेन मध्ये बसून आहे आणि आता निघालो आम्ही पंढरपूर. वाव,
पोहोचलो आम्ही पंढरपूरला. तुम्ही माझी हालत बघू शकता, डोळ्यामध्ये झोप. भूक तर नाही लागली असं म्हणू शकता, कारण की मला ट्रेन मध्ये ना भूक नाही लागत. मला ट्रेन मध्ये बसणं एवढं आवडते का मी सगळं काही विसरून जातो. आणि आता आम्ही उतरत आहे. हे पाहून तुमच्या मनात काय येते? माझ्या मनात तर एकच आलं, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. तर आम्ही आता निघालो आहो. मला सगळे म्हणत होते लवकर चल नाही तर हरकून जाशील. थोडी नाही का. स्टेशनच्या बाहेर मी निघाली आणि तुम्हाला एक मी गंमत सांगते माझी. मी फर्स्ट टाइम इथं आलेली आहे. मला काय वाटलं का स्टेशनच्या बाहेरच ना मंदिर आहे, पण नंतर मला कळालं का हे स्टेशन आहे, मंदिर नाही आहे. का स्टेशन आहे, समजून मंदिर आहे म्हणून. आम्ही बाहेर पडालो तिथून. त्याच्यानंतर आम्हाला रूमवर जायचं होतं, आम्हाला हॉटेल बघायचं होतं. तर आम्हाला हॉटेल माहित नव्हतं. तर जे रिक्षावाले काका होते ना त्यांनी आम्हाला या हॉटेलमध्ये आणून दिलं. तर तुम्ही जा म्हणे. तर आम्ही या हॉटेलमध्ये आतमध्ये गेलो. तुम्ही बाहेरून पण बघू शकता किती सुंदरसं असं ते हॉटेल दिसत आहे ना. आणि मी आतमध्ये जेव्हा गेले ना, मी खोटं नाही सांगत, एवढं सुंदर होतं. आई कसं वाटून राहिला, पाणी राहिले काय. जेव्हा मी या हॉटेलच्या आतमध्ये गेली ना, मला एवढं सुंदर असं वाटलं ना. हे तुम्ही पण पहा किती सुंदरशी अशी कारिगिरी गेलेली आहे याच्यामध्ये. झाड, वातावरण, कलर, त्यांच्या भीता वगैरे. भीताच तेवढा लांब होत्या ना का माझं मान दुखून आली पूर्ण वर बघता बघता. एवढं सुंदर असं वातावरण होतं. आणि त्या याच्यामध्ये मी बघा कशी दिसत आहे. सो सॅड. बट आमचं बॅड लक, आम्हाला तिथं रूम नाही अवेलेबल झालेली आहे. तर मग आम्ही ना इथं आलेलो आहोत. याला हॉटेल तरी म्हणू शकत, बट ना सदन म्हणून इथं ओळखला जाते. आणि आम्ही तिथं गेलो कारण की प्रवासामध्ये आम्ही खूप थकून गेलो होतो. आणि आमचे चेहरे तुम्ही बघू शकता काय झालेलं आहे. पण आम्हाला ना रिलॅक्स करायला वेळ पण नव्हता, पण आम्हाला चेंज वगैरे करायचे होते म्हणून मग आम्ही इथे आलो. हे जे ठिकाण आहे ना, हे जे जुन्या काळामध्ये लोकांचे घर होते ना, बस त्याच टाइप मध्ये खूप सुंदर होतं. आणि एकदम थंड वातावरण होतं. तुम्ही पहा, बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे. तर हे पा स्वतःला हिरोईन म्हणते, निळू फुलेसारखे काम करते. पाहे लगा मेरा मजाक. मी निघाली आता आंघोळ करायला बाहेर. आता तुम्ही म्हणत असाल का बाहेर कशी काय आंघोळ करायला, कारण की आम्ही जिथं राहत होतो ना, तर तिथले आजोबा म्हणत होते का तुम्ही इथं नका आंघोळ करू, नदीवर जा, कारण की तिथलं महत्व खूप जास्त असते आंघोळ करताना. पंढरपूरला जो कोणी येते ना ते नदीमध्येच आंघोळ करते. म्हणून मग आम्ही सगळेजण निघालो तिथं नदीवरती आंघोळ करायला. तुम्ही पाहू शकता आता इथं ना पूजाची थाली वगैरे घेतलेली आहे, कारण की असं म्हणतात का बा त्या नदीमध्ये ना नारळ वगैरे ओटी टाईप असते ना, ते तिथं शिरवतात असं म्हणतात. तर म्हणून मग आम्ही ते सामान जे काही होतं ते घेतलं आणि नदीकडे निघालो. बघा तुम्ही, हे नदी आहे. या नदीला ना चंद्रभागा नदी असे म्हणतात. आणि तुम्ही पहा, मी जात आहे छान मस्त आता नदीमध्ये आंघोळ करायला. आम्ही सगळेजण जात आहे. तुम्ही इकडलं तिकडलं बघू शकता, लोक खूप गर्दी आहे इथे. इथे ना खूप लोक ना आंघोळ करत आहे. कोणाचे कपडे खाली पडून आहे, म्हणजे जसं आपण वाळू घालतो ना तशा टाईप. हे बघा दूर तिथं मंदिर आहे, पण आम्ही त्या मंदिरामध्ये नाही जाऊ शकलो. आणि इथं दिवा वगैरे लावलेला आहे, तर ते आता नदीमध्ये आम्ही शिरवत आहे. मी पण नदीमध्ये गेली, तुम्ही पाहू शकता. पण मला ना नदीमध्ये खूप भीती वाटते, काऊन माहित नाही, बट मला त्या आतमध्ये जायची खूप भीती वाटते. मग आई माझा हात पकडत होती. सुरुवातीला मला खूप भीती वाटत होती, पण नंतर मला खूप मजा आली. असं वाटत होतं नदीमध्ये आंघोळ करत राहायचं. तुम्ही पहा मी किती मजा करत आहे तिथं नदीमध्ये आंघोळ करत आहे. आणि आता आमची आंघोळ वगैरे झाली आणि आम्ही आता बाहेर जात आहे, कारण की आमचं दर्शन वगैरे पण राहून गेलेलं आहे. आता आम्ही आलो इथं परत कपडे चेंज करायला. आता कपडे चेंज करून आम्ही जाणार आहे दर्शन करायला.
चला तर मग भेटू नेक्स्ट. Few moments later. मी तयार झालेली आहे. तुम्ही सांगा का मी कशी दिसत आहे. तर आता आम्ही निघालो आहोत दर्शन करायला. तिथून बाहेर निघताच ना तुम्ही बघा इथं काय लिहिलेलं आहे म्हणून. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. दर्शनच्या आधी आम्ही जेवण करायला बसलो आणि जेवणामध्ये आहे झुणका भाकर आणि बेसन. पाहू शकता तुम्ही खूप टेस्टी असं आहे. तर आम्ही जेवण केलं आणि तुम्ही जर लाईन बघार ना तिथं 5 किलोमीटर आम्ही लांब गेलो चालत. इथे टिक्का लावणाराला एक दादा दिसला. त्याला म्हटलं मला पण लाव. मला ना खूप आवडते असं काही डोक्यावरती लावणं. आणि तो दादा लावत होता तर मला खूप खुशी होत होती का नाही बा मी पण काही ना काही लावत आहे. कारण मी सगळ्यांच्या माथ्यावरती बघत होती ना तर मला पण वाटत होतं का बा मी पण लावलं पाहिजे. बघा मी कशी दिसत आहे. आणि आम्ही पोहोचलो ना एवढी भीड हे भगवान मी सांगू नाही शकत. तेवढं होतं का आम्हाला ना कठीण होतं का आम्ही तिथपर्यंत जाऊ शकणार का नाही जाऊ शकणार. कारण की खूप वेळ आम्ही 2 वाजतापासून ना लाईनीमध्ये लागलो होतो. तुम्ही पहा आम्ही तिथं हसी मजा करून मस्करी करत होतो. बॉटल डोक्यावरती ठेवून चालत. आम्हाला तिथंच रात्र होऊन गेली. आम्ही दुपारी ना 2 वाजतापासून त्या लाईनीमध्ये लागलो होतो. तर आता आम्हाला 8-9 वाजले. तुम्ही बघू शकता अजूनही आम्ही तिथपर्यंत पाय पण खूप दुखत होते. पण ते तिथं जाण्याची जी एक्साइटमेंट होती ना ते खूप जास्त वेगळी होती. तुम्ही पहा दूर लांब मंदिर आहे. ते नदी आहे. रात्रीचं वातावरण आहे. आणि आम्हाला दर्शनाला ना 11-11:30 वाजले होते. खूप उशीर झाला. 11:30 वाजले होते. बट आमची जी इच्छा होती ना दर्शन झालं की नाही व्हायचं तर ते इच्छा आमची पूर्ण होऊन गेली. त्यासाठी ना खूप आम्ही आनंदी झालो होतो. आणि दर्शन झाल्यानंतर जी आमची एक्साइटमेंट होती ना ते खूप जास्त होती. हां पाय वगैरे दुखत होते बट जे खुशी होती ना ते तुम्ही आमच्या चेहऱ्यावरती बघू शकता. आम्हाला खूप आनंद होत होता.